हरिओम. कल्पवृक्षाच्या छायाखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण संवाद साधत आहोत आपल्या ज्येष्ठ साधिका अर्चना चिटणीस काकू यांच्याशी. हरिओम चिटणीस काकू. हरिओम हरिओम. चिटणीस काकू, तुम्ही आईंकडे एक महिनाभर राहायला गेलात. हो, त्या काळात काही दिव्य अनुभव तर नक्की आलेले असणार आहेत. अगदी तर 100%. त्यातला कुठला एखादा तुम्ही सांगाल आता? हो, अगदी नक्की सांगते. आईंच्या इथे गेले तेव्हा मला अतिशय एक दिव्य अनुभव असा आला. कारण एक माझी फार मनापासूनची इच्छा होती की आपण कैलास मानस सरोवराला जावं, कैलास पर्वताचं दर्शन घ्यावं आणि मानस सरोवरावर जावं. तर तशी मी मनातनं इच्छा केली होती, पण मी बोलून दाखवली नव्हती. आणि जेव्हा मी मिरजला तपोवनात गेले ऑपरेशन नंतर, आईंनी महिनाभर बोलवलं होतं तेव्हा. तर आई म्हणाल्या की तुझं ऑपरेशन झालेलं आहे, टाके एवढे पडले, तर तू ध्यानाला बसू नको. कारण मला तेव्हा बंद खूप लागायची. म्हणून आईंनी सांगितलं होतं ध्यानाला बसू नको, त्याच्याऐवजी जे 4 संन्यासी त्यावेळेला होते, एक लेडीज आणि 3 जण, तर त्यांच्यासाठी तू फराळाचं कर. बरं. मग मी फराळाचं करत होते आणि सगळं माझं आटपून झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आले तर तेव्हा ओम नमः शिवायचा जप चालायचा 8 ते 11 एवढ्या वेळामध्ये. सगळेजण अगदी खूप लोक जमायची त्यावेळेला, साधक लोक खूप जमायची आणि तेव्हा तो अगदी तालासुरात मस्त तो जप व्हायचा. तर मी तिथनं सगळं माझं किचनमधलं काम आवरून आल्यानंतर मी अशी फेरी मारत होते, तर आईंनी मला अशी खूण केली, इकडे ये म्हणून. आणि मी गेले तर आईंच्यानं फक्त एवढा स्पर्श माझ्या असा गालाला झाला. काय त्यांनी मला त्यावेळेला काहीतरी माझ्यात हे केलं असणार आहे. हं. आणि मला म्हणाल्या की तू ध्यानाला बस आणि मी स्वामीजींना संकल्प करते की हिला त्रास होऊन देऊ नका. बरं. कारण ध्यानाला बसले की बंद लागायचे नाही आणि टाके खूप होते, तर ते त्रास होईल म्हणून त्यांनी तो संकल्प केला आणि मी बसले. आईंची आज्ञा म्हणजे मी विसरूनही गेले की आपलं ऑपरेशन झालंय आणि आपल्याला असं खाली बसायचं नाही किंवा काय. मी बसले आणि मला एका क्षणामध्ये असं दिसायला लागलं की निळशार पाणी आहे हं. आणि सगळ्या आजूबाजूला बर्फांचे डोंगर आहेत आणि मी अशी एकाग्र चित्ताने त्या पाण्याकडे बघतीये. आणि तेवढ्यातनं एक पाण्याचा थेंब त्याच्यामध्ये पडला, त्याच्यातनं एक कमळाची कळी वर आली, ती उमलली. असे टिपके टिपके पडत गेले. मी बघतेय त्याच्यातनं अशी कमळाच्या कळ्या वर येत आहेत, फुलत आहेत. असं लांबपर्यंत मी नजर गेली माझी, सगळीकडे अशी कमळं फुललेली दिसली. नंतर हळूच माझी नजर अशी इकडे मी वळवली तर तिथे एक मोठा बर्फाचा चौथरा होता. हं. त्याच्यावरती प्रत्यक्ष शंकर बसलेले होते. बरं. अतिशय सुंदर, म्हणजे ते कर्पूर गौरम करुणावतारम हो. म्हणतात ना, तसे ते रूप होतं. हं. आणि त्याच्या पुढ्यामध्ये आई बसलेल्या होत्या. तेव्हा आई खूप स्थूल होत्या प्रत्यक्षामध्ये हो. आत्ताच्या पेक्षा. हं. आणि आई त्यांच्या पुढ्यामध्ये बसलेल्या होत्या, त्यांच्या पाठीमागे, आईंच्या पाठीमागे मी उभी होते. हं. आणि बर्फांचे डोंगर सगळीकडे असे दिसत होते. तर बराच वेळ मी अशी हात जोडून अशी उभी होते आणि किती वेळ गेला ह्याच्यामध्ये माहिती नाही. तो जपही संपला, सगळं हे झालं. आरती पण झाली. शेवटी आईंनी मला ओंकार घेऊन हाक मारल्या की तुझं ऑपरेशन झालेलं आहे अर्चना, आता तू सावध हो, असं म्हणून त्यांनी मला हं. खांद्याला स्पर्श करून जागं केलं त्याच्यातनं. बरं. आणि तोवर सगळेजण प्रसाद वगैरे घेऊन बाहेर जायला निघाले होते. तर आईनी सगळ्यांना हाक मारली, अरे इकडे या, इकडे या, बरं. हिला बघा म्हणे, ही काहीतरी सांगतेय म्हणे. मी आईना काही म्हटलं नव्हतं की मी सांगते अनुभव, हं. पण हं. त्यांना हं. ते कळलेलं होतं आणि तो आनंद त्यांना सगळ्यांनाच द्यायचा होता. म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं आणि म्हणे काय गं दिसलं तुला, सांग. तर मी म्हटलं आई असं असं बर्फाचे डोंगर दिसले, कैलास पर्वत दिसला आणि असं पाणी दिसलं, कमळं उमलत होती वगैरे, असं मी सगळं सांगितलं. मग आई म्हणाल्या की आणि काय दिसलं. तर म्हटलं आई मोठा चौथरा होता आणि त्याच्यावर शंकर बसले होते आणि पुढ्यामध्ये तुम्ही बसले होते. बरं, मस्त. आईनी ना मला डिटेलमध्ये विचारलं की शंकर कसे होते, हं. त्याच्या गळ्यात नाक कसा होता किंवा काय, सगळं म्हणजे त्यांचं वर्णन विचारलं. हां. त्याप्रमाणे मी सांगत होते. हो हो असं त्या करत होत्या, म्हणजे हो हं. त्या पण तिथे होत्या असं त्या हां. हां. अर्थाने. हां. आणि मग नंतर मी म्हटलं आई तुम्ही त्यांच्या पुढ्यात बसल्या होत्या. अगं हो, मी बसले होते. त्यांचा आणि माझा वाद चालला होता, कारण त्यांनी आईंनी मला विचारलं होतं की शंकर कसे बसले होते. तर म्हटलं आई एक पाय त्यांनी खाली सोडला होता. मग कुठला पाय खाली सोडला होता, तर डावा पाय सोडला होता. तर म्हणे अगं त्यांचा आणि माझा तोच वाद चालला होता, डाव्या पायाची मी कशी पूजा करणार म्हणे त्यांची. बापरे! हो, तर म्हणे मी त्यांना म्हणत होते की तुम्ही उजवा पाय खालती सोडा किंवा दोन्ही पाय खालती सोडा, तर मी ते हट्टी तर म्हणे मी पण हट्टी, हं. असं आई म्हणाल्या. आणि म्हणे
मी म्हणे शेवटी काय केलं, तिथलाच बर्फ गोळा केला, त्याचे शिवलिंग तयार केलं त्यांच्या चरणांपाशी, बर आणि त्याची म्हणे मी पूजा करत होते. पण मी बसलेले होते ना, त्यामुळे तुला ते शिवलिंग केलेलं दिसलं नाही, वा आणि त्याची म्हणे मी पूजा करत होती. तर मला सांगायचं आहे एक, की माझी एवढी छोटी, म्हणजे मी आत कुठेतरी ती केलेली हो इच्छा, हो हो एवढी मोठी इच्छा आईंनी सूक्ष्म देहानी मला तिथे नेऊन ती हो ना. पूर्ण केली. काय आईंची महती आहे बघा. पण म्हणजे आईंची थोरवी किती आहे, किती म्हणजे आहे. हो. तुमचा हा जो अनुभव आपण लक्षात घेतला, तर आई तुम्हाला त्या कैलास पर्वतावर घेऊन जात आहेत, तुम्हाला ते सगळं दाखवत आहेत. त्याच्यानंतर आई प्रत्यक्ष महादेवांशी वाद घालतायत आणि महादेवांच्या पुढे न झुकता तिथं शिवलिंग करून त्या शिवलिंगाची पूजा करतायत. हो. हो. म्हणजे खरंच म्हणजे त्यांची ताकद काय किंवा ताकद. सामर्थ्य जे आहे अफाट आणि अचाट आहे, हो. हो. त्याच्या पुढे खरंच नक्की. वंदनच वंदन. करायला हवं खरंच आपण. आहे. अक्षरशः काटे येत आहेत बघा नाही, अंगावर खरं आहे म्हणजे. म्हणजे, आणि हो. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तर हा सहवास तुमचा 1 महिन्याचा म्हणजे बऱ्यापैकी खूप हो. गमती-जमती हो. किंवा अजून काही हो. अनुभव असतीलच. हो, आहेत ना. म्हणजे त्या तर मला अशा पहाटे तेव्हा, नंतर काय झालं होतं, आईंना स्वामीजींची आज्ञा झाली होती, की हां. त्यांच्या खोलीत कोणी जायचं नाही बरं. किंवा त्यांच्या कुठल्या वस्तूंना पण हात लावायचा नाही. पण आई मला अ, वरती बोलवायच्या. तुम्हाला परवानगी होती. परवानगी होती. म्हणजे पहाटे ध्यानाला पण त्या बोलवायच्या. हं. त्यांनी म्हणजे बरेच वेळा मला स्पर्श वगैरे, कपाळाला वगैरे स्पर्श करून, एकदा तर स्पर्श केला, तर त्यावेळेला मी अक्षरशः नागाने जशी उडी मारावी त्याला बरं. डिवचल्यानंतर, हं, वेटवळं हं, घातलेलं हं, हं. नागाला जर डिवचलं तर तो कसा एकदम उफाळी, तशी मी अक्षरशः फक्त पुढच्या पायाच्या बोटांवरती हे होऊन अशी वरपर्यंत उडली होते. वाह! आणि त्यावेळेला आईने मी ती कुंडली इतकी जोरात एकदम उडी म्हणतो ना, उफाळी घेतली, हं. तशी ती घेतली गेली होती. आणि त्यावेळेला आईंनी पटकीने जाऊन उशी माझ्या पाठीमागे ठेवली, की बरं. माझं डोकं आपटलं तर फुटू नये, कारण वाह! फार जोरात उडली होते मी. बापरे! आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला शांत केलं हां. आणि माझी दृष्ट काढली दादा. बापरे! आईंनी तुमची हो, दृष्ट काढली. आईंनी दृष्ट काढली आणि मोठी म्हणाल, गोष्ट आहे. हो, खरंच. आणि म्हणजे किती त्यांचं नाही, नाही, इतक्या सामान्य ह्याच्यासाठी त्या किती खालपर्यंत यायच्या, हो. हे मला सांगायचंय, की पण एक मला तुम्हाला इथे एक सांगायचं, स्वतःला सामान्य समजू नका. कारण नाही, एवढ्या थोर गुरूंच्या तुम्ही शिष्य आहात, नाही, नाही. जे गुरु तुमची काळजी घेत आहेत, नाही, तर नाही, तुम्ही नाही. सामान्य ते नक्कीच तर नाही नाही, आहात. नाही. मी सामान्यच आहे दादा, पण त्या म्हणजे हां, इतक्या महान आहेत, त्यांच्या की तुलनेत म्हणा हां, हां, तुम्ही. त्यांच्यात आहे. आणि मग ते म्हणाल्या, की "अगं, साधनेला सुद्धा दृष्ट लागते. तुझं ध्यान खूप छान लागतं. तू बापरे! म्हणजे इतकं हां. तू एकाग्र होऊन जाते लगेच, तर त्याला सुद्धा दृष्ट लागते. सगळे बघत असतात. तू जेव्हा ध्यानाला हं. बसतेस ना, तर तुला तुझं काही भान राहत नाही. तर ते सगळेजण बघतात, तर दृष्ट लागू शकते." म्हणून आईनी स्वतः हो, दृष्ट वाह! काढलेली आहे. याच हो. अनुषंगाने मला विचारायचं आहे, हं. की तुम्ही होता गृहस्थ आश्रमी, हो. दुसरीकडे होते संन्यासी, हो. आणि तुमचं ध्यान तर लागतंय. हो. या बाबतीत काही अनुभव आला का तुम्हाला? हो, अगदी नक्कीच आला. एकदा काय झालं, तेव्हा ते 4 जे संन्यासी होते ना, हं, त्यातले विज्ञानानंद म्हणून जे होते, हं. त्यांना आईंनी सांगितलं, की खालती अर्चना बसली आहे, बरं. तिच्याकडे जा आणि तिच्याकडे भिक्षा माग. बरं. हां. तर ते म्हणाले, "बरं." आणि मग आईंनी त्यांना सांगितलं, की काय भिक्षा मागायची ती. मी खाली बसले होते, तर ते आले, की "माताजी, माँ ने बोला है की आपसे भिक्षा मांगो बोल के." म्हटलं, मी त्यांना म्हटलं गुरूंनी सांगितलंय ना, तुम्ही जे माझ्या गुरूंनी सांगितलंय ना तुम्हाला द्यायला, ते एका क्षणात मी दिलं म्हणून. हे बघा, म्हटलं, मी असे हं, हात केले, तुम्हाला दिलं, कारण ती त्यांची आज्ञा आहे. म्हणे, "बघा हां, तुम्ही दिलं तर तुमच्याकडे काही राहणार नाही." हं, आणि म्हटलं, "नाही राहिलं तरी चालेल. हं, जे पाहिजे ते तुम्ही त्यांनी सांगितलंय तर मी देणार." परत ते मला म्हणत होते. हं, मी म्हटलं, "दिलं." मग ते म्हणाले, "भक्ती आणि श्रद्धा हं. आणि निष्ठा ही तुमच्यातली जी आहे, त्याची भिक्षा मला घाला." बापरे! हो. तर मी म्हटलं, "दिलं." म्हणे, "बघा हां, पुन्हा विचार करा, कारण हं, तुम्ही दिलं की तुमच्यात ते काही राहणार नाही. नाही राहिलं तरी चालेल. पण माझ्या गुरूंची आज्ञा आहे ना," म्हटलं. हं. "त्यांनी तुम्हाला सांगितले ना द्यायला. हे बघा, हे दिलं," म्हटलं, "मी पूर्ण दिलं." तर लगेच त्यांनी माझे असे पाय पकडले आणि म्हणाले, की "ते तुमचं हजारो पटीने वाढलं." वाह! 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 म्हणजे आईंनी खरं तर तुमची आणि त्यांची दोघांचीही परीक्षा परीक्षा घेतली बघली, होती. परीक्षा घेतली त्यांचं होती. माहीत नाही, पण तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात. हो. नाही, गुरूंचे मी एकदा तर ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं. हं, आता ऑपरेशन करायचं हं. आणि तेवढ्यात आईंचा निरोप आला,
की आत्ता ऑपरेशन करायचं नाही. बरं. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेले असताना मी तिथनं उठून आले होते. ते डॉक्टर किती दिवस शिव्या देत होते. कारण त्यांच्या हातचा पेशंट गेलेला होता. बरोबर. आणि म्हणे असं कधी असतं का? आत्ता हं. तुमची अवस्था काय आहे? आत्ता ताबडतोब करायला हवे. आणि आईंनी सांगितलं होतं की 4 वर्ष मी सांगितलं की ऑपरेशन करायचं नाही. बरं. मग त्यामुळे मला त्रास होत होता. हं. म्हणजे ही 1997च्या आधीची गोष्ट आहे. हं. त्रास तर होत होता. तर आईंनी परत असं मला राहायला बोलवलं होतं 15 दिवस तरी ये म्हणून. राहिले, तिथनं घरी आले. मला त्रास व्हायला लागला म्हणून मी घरी आले. तेव्हा आई म्हणाल्या की नाही आई, मला त्रास होतोय म्हणून मी घरी आले. पूजा करताना मला एकदम असं दिसायला लागलं की आई समोर बसल्या आहेत आणि माझ्या ज्या पोटामध्ये अशा गाठी मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या, फायब्रॉइड. तर आईंच्या भ्रूमध्यातनं एक किरण शलाका निघून बरं. ती माझ्या त्या मोठ्या सगळ्यात जी मोठी ओव्हरीज होती त्या ओव्हरीज नाही, गाठ जी होती त्याच्यावरती त्या आईंचे किरण शलाका पडून ते अशी अगदी पूर्ण अशी त्याचे तुकडे तुकडे होत आहेत. मला प्रचंड वेदना होत होत्या. मी डोळे मिटलेले होते कारण मला इतक्या वेदना होत होत्या की मी डोळे पण उघडू शकत नव्हते. पण आईंच्यातनं ते किरण असे माझ्या त्या गाठीवर पडून मला सगळं दिसत होतं आतमधलं. बरं. आणि त्या गाठीचे असे तुकडे 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 होऊन असे ते बाहेर पडतायत असं दिसलं. त्याच्यानंतर मात्र मला इतकं म्हणजे हे झालं ना, यातना किंवा वेदना झाल्या की एक ऑपरेशन नंतर काय होतं ना तसा त्रास मला झाला. बापरे. मी 15 दिवस पूर्ण झोपून होते. त्याच्यानंतर जेव्हा परत सोनोग्राफी केली तेव्हा ती गाठ गायब झालेली होती. हे क्या बात आईंनी आहे. म्हणजे प्रत्यक्ष कमाल. ऑपरेशन केलं. हां, म्हणजे हे हो. खरंच आईंची केवढी हो, मोठी केवढी म्हणजे कृपा त्यांची आहे. बघा. नाही कृपा नाही नुसती, म्हणजे त्यांची केवढी ताकद की हो. असं सुद्धा त्या करू शकायच्या. अगदी खरं आहे. म्हणजे ही तुमच्या डॉक्टर म्हणायचे तर डॉक्टर हो, आईच. हो. आईच डॉक्टर आईच, डॉक्टर डॉक्टर आईच, आईच होत्या. डॉक्टर आईच होत्या तर अगदी. हो. आईंनी मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा की आईंनी तुमची आध्यात्मिक काळजी घेतली, हो, शारीरिक काळजी घेतली, हो. प्रापंचिकचं काय? प्रापंचिक म्हणजे आईने आम्हाला सांगितलं, मुलं बाळं वगैरे ह्याच्या काही तुम्ही भानगडीत तुझ्या नशिबात नाहीये. बरं. कारण तुमचं गेल्या जन्मी कोणावरती ऋण नाहीये. हां. ऋण फेडण्यासाठी मुलं जन्माला येतात. खरंय. तर त्यामुळे तुम्ही दत्त काही घ्यायचं नाही आणि हेही नाही. हं. पण आर्थिक परिस्थिती माझी खूप हे होती. हं. तर तेव्हा आम्ही दोघांनी निश्चय केला की उद्या सकाळी आपण देहत्याग करायचा. बरं. हां. आम्ही आईंना वगैरे सांगितलं नाही, पण आम्ही दोघांनी ठरवलं कारण ह्यांना नोकरी नाही, पैसा नाही, झिरो बॅलन्स, डोक्यावर कर्ज खूप होतं आणि ठरवलं. पण रात्री झोपेतनं झोप येणंच शक्य नव्हतं. आईंच्या फोटोपुढे बसून म्हणत होते, आई काय ही वेळ आली आमच्यावर. आणि मला तिथेच असा डुलका लागला. मी अशी आईंच्या पुढेच अशी डोकं टेकून अशी हं, झोपलेली हं, होती हं, हं. घरामध्ये. आणि मला असं दिसलं की मोठा घराच्या बाहेर असा मातीचा ढीग आहे. बरं. आणि मी तिथे गेले आणि त्यातली माती उचलली. बरं. आणि मी म्हटलं की ह्या मातीसारखी आता आमच्या दोघांची उद्या माती होणार. बापरे. हां. तर मला आवाज आला, उघडून तर बघ. हां. म्हटलं काय उघडून बघायचं, माती आता जी माती होणार आहे आमची तशीच माती माझ्या हातामध्ये. हं. परत आवाज आला, उघडून तर बघ. हं. आणि मी उघडून बघितलं तर त्या काळ्या क्षार मातीवरती ₹1 कॉईन होतं. बरं. आणि मला एकदम जाग आली. तर कुठेही माझ्या हातामध्ये कॉईन येण्याची शक्यताच नव्हती कारण रात्रीचे 2:30 वाजलेले होते. हो. आणि मी मूठ उघडली तर माझ्या हातात खरंच ₹1 होतं. म्हणजे हा चमत्कारच हो, म्हणायला लागेल हो, बरं का. हो, हो. चमत्कार. आई म्हणाल्या ना प्रत्यक्ष मी म्हटलं मी परमेश्वर बघितला नाहीये. आई तुम्हीच ते येऊन मला दिलं. त्याच्यानंतर 8 दिवसाच्या आत म्हणजे मी ते लगेच कॉईन घेऊन आईंकडे. मला ते हां. प्रत्येक अनुभव आला की आईंकडे आईंना जायचे आहे ना. सांगायचं. तर आईंना ते दाखवलं कॉईन आणि म्हटलं की असं असं मला आई हे मिळालं. मी काही सुसाईडचं वगैरे बोलले नव्हते आईंना कारण तेवढं धाडस नव्हतं. बरं. आणि मग आईंनी सांगितलं की हे प्रत्यक्ष परमेश्वराने तुला दिलेलं आहे. बरं. तर तू काळजी करू नको. क्या बात आहे. पण याच्यानंतर तुमच्या आर्थिक हो, समस्या समस्या म्हणजे मला प्रत्येक माझ्या अडचणीच्या वेळेला कुठून ना कुठून तरी मला तुमचं मदत मिळते. मदत मदत मिळते. मिळते माझी ती. कधीही अडचण होत नाही. क्या म्हणजे बात मी आहे. त्याच्यानंतर कर्जमुक्त पूर्ण झाले. 8 दिवसाच्या त्यांना नोकरी, घरी येऊन आमंत्रण येऊन नोकरी. आज वय वर्ष 75. अजूनही ते त्यांना सारखी बोलवणं येतात, तुम्ही वाह! आमच्याकडे कामाला या. म्हणजे ही वाह! आईंची कृपा आहे. अगदीच खरं आहे. हो. तुम्ही आता सुसाईडचं आईंना नाही सांगितलं, हां. पण आईंचा तुम्ही ओरडा कधी खाल्लायत का? नाही तसा. तसा अजिबात आई नाही, तुमचं कधीच नाही, म्हणजे कधीच आईने केवळ प्रेम आणि हो, प्रेम. माया हो, तुम्हाला हो. दिलेली प्रेम आहे. आणि प्रेमच दिलं. खरंच आहे. बरं. आणखीन एक प्रश्न, बंद खोलीच्या आड हं. काही संवाद झालेला, चर्चा झालेल्या आठवत आहेत की तुम्ही आणि आई दोघंच जण आहात?
हो, असे खूप वेळा म्हणजे आई दार लावूनच घ्यायला हां, सांगायच्या. तर त्यातलं एखादं आठवतंय ते सांगा? नाही, एकदा असं वर बोलवलं आणि म्हणाल्या, की म्हणजे खूप साधक होते त्यावेळेला आणि मला एकटीला वर बोलवून घेतलं आणि तेव्हा आईना स्पर्श करायचा वगैरे नव्हता ना. पाय असे दोन्ही पुढे केले आणि म्हणाले, "पायावरती डोकं ठेव." बरं. हां. नंतर खूप जण अनुग्रह घ्यायला यायचे. हं, तेव्हा सुद्धा आई म्हणायच्या, की सगळी तयारी तू करून द्यायची अनुग्रहाची. त्यांना काय-काय ते सगळ्या सूचना द्यायच्या. हं. त्यांची पाद्यपूजा झाली, की आई मला म्हणायच्या, "आता तू पाद्यपूजा कर." वाह! प्रत्येक वेळेस माझ्याकडनं पाद्यपूजा करून वाह, घ्यायच्या. वाह, वाह! हं. सेवा खूप करून घ्यायच्या. म्हणजे त्यांना मी पाय चेपून दिलेले किंवा त्यांनी त्यांनी मला खूप प्रकाराने शिकवले होते. हं, कसे हं, हं. पाय चेपायचे. म्हणे बाकीचे नुसते गुदगुल्या करतात. असं त्यांची. आणि एकदा काय झालं, हां, आईंच्याकडे मी चांदीच्या पादुका करून आईंना दिल्या होत्या. त्या हां. त्यांनी 6 महिने ठेवल्या होत्या. बरं. आणि 6 महिन्यानंतर त्यांनी मला त्या परत दिल्या आणि पूजा करायला सांगितली. तर एकदा काय झालं, पूजा करताना ना माझं नख त्याला लागलं, त्या बरं, पादुकांना आणि बरं. मला इतकं वाईट वाटलं. कारण त्यांनी सांगितलं होतं, "या हो. सिद्ध सिद्ध करून दिलंय." म्हणजे प्रत्यक्ष आई आल्या ना बरोबर माझ्याकडे. आहे. हो. तर त्या दिल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं ना, की आपल्याकडनं नख लागलं. मला रडू आलं खूप. आणि त्याच्यानंतर एक 8-15 दिवसांनी मला मिरजला जायची वेळ आली आणि मी आरती झाल्यानंतर आईंना नमस्कार करायला गेले ना, सगळेजण होते आजूबाजूला. काही लोकं इतकी नखं वाढवतात ना, लागतात बरं आम्हाला. बापरे! हो. म्हणजे आईने तिथं तुम्हाला खूण दिली, दिली. की मी हो, तिथे आहे. आहे ही. हो. म्हणजे आईने तुम्हाला तसा खूप सहवास दिलाय. दिला, हो. साड्यांच्या घड्या मोडायला द्यायच्या किंवा माझ्या साड्या असतील ना, तर माझ्या म्हणजे इतका अडाणी किंवा काही कळतच नव्हतं तेव्हा. मी त्या माझ्या साड्यांच्या घड्या मोडायला त्यांना द्यायची. बरं. पण त्या त्यांनाच द्याव्या अशी कधी म्हणजे नाही हे वाटलं. त्या पण अगदी छान दिवसभर घालायच्या, संध्याकाळी घडी करून द्यायच्या. नेसले बरं का दिवसभर. बापरे! हां, असं. केवढं हे प्रेम हो, आहे. आईंचं तुमच्यावरती एवढं प्रेम हां, आणि एवढी माया तुमची होती. आईने तुम्हाला भरवलंय. हो. पण तुम्ही आईंना कधी काही भरवलंय का? भरवलंय म्हणजे काय झालं होतं दादा, एकदा मी नाशिकला म्हणजे माझं नाशिकचं माहेर आहे ना, तिथे गेले होते. तर मला त्र्यंबकेश्वरला जायची खूप इच्छा झाली. मी माझ्या भावाबरोबर त्र्यंबकेश्वरला चालले होते. तर मी जाताना प्रार्थना म्हणजे नेहमीच करते अशी प्रार्थना, की "आई मी बाहेर निघाली आहे. तुम्ही माझ्या हृदयाच्या पालखीत बसा आणि माझ्याबरोबर चला." मग परत घरात येताना सुद्धा मी म्हणते, की "आई आपण आता आपल्या घरी आलोय. आता तुम्ही तुमच्या जागेवर बसा." असं मला ती सवय अजूनही आहे. म्हणजे 35 वर्ष झाली आज तशी सवय आहे. तर मी चाललो होतो आम्ही. तर मी अधूनमधून सारखी आईना म्हणत होते, "आई आहात ना माझ्या हृदयाच्या पालखीत." तिथे गेलो. गर्दी होती खूप. तरी पण त्या गर्दीतनं सुद्धा माहिती नाही आईंच्या कृपेने आम्हाला डायरेक्ट आतमध्ये जायला मिळालं. बरं. आणि तिथे नमस्कार वगैरे केला आणि मी हं. शिवमानस पूजा म्हणत होते. तर ती म्हणताना म्हटलं, "आई तुम्ही आहात ना, दर्शन घेताय ना, पण आई मला तुम्ही दर्शन घेताय माझ्या हृदयातनं ह्याचं काहीतरी तुम्ही प्रत्युत्तर दिलं पाहिजे. मला हं, कसं हं, हं, कळणार नाही हं. तर तुम्ही मनाचे खेळ होऊ शकतील ना हो, माझ्या हो, नाहीतर." हो. तर मी तसं हे करत होते. तर गुरुजी काय म्हणाले, की "गर्दी खूप आहे, तर तुम्ही थोडंसं बाजूला सरकून उभ्या राहा आणि मग तुमचं काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा." मग मी थोडी बाजूला म्हणजे मला संपूर्ण आतमधलं म्हणजे शंकराचं दर्शन होऊन मी सगळं प्रार्थना वगैरे सगळी केली आणि परत इथे बाहेर येऊन सभामंडपामध्ये मी बसले होते हं. आणि माझा जप वगैरे चालू होता. सगळं झाल्यानंतर त्या गुरुजींनी मला जवळ बोलवलं आणि म्हणे, "इकडे ये." आणि मी गेले तर त्यांनी काय केलं, मी म्हणजे एवढा मोठा नारळ कधीच बघितला नव्हता. एवढा मोठा नारळ, हं, नंतर फुलं, बेल हं. आणि ₹100 ची एक नोट. बरं. कधीच कुठल्याच देवळामध्ये हो, पैसे देत नाहीत. पैसे देत नाहीत. हां, खरं तुम्हाला हार, फुलं, नारळ, काय पेढे काय वाटेल ते देतील, पण बरोबर. पैसे कधी देत नाही. ते मला दिलं आणि हं. म्हणाले, की "तुमच्या आईंना केशरी भात खूप आवडतो. क्या बात है! तर तो तुम्ही त्यांना करून ह्याचा प्रसाद करून न्या." वाह! मग मी आले. म्हणजे मग मला प्रचिती दिली ना, हं, माझ्या हं, हृदयातनं हं. आईनी दर्शन घेतलं. बरोबर अशी आहे. हो, प्रचिती हो, दिली. हो, हो. मग मी घरी आले. त्याच्यानंतर साताऱ्याला. मग तो नारळी भात केला. तेव्हा काय माझ्याकडे फोन वगैरे नव्हता. हं, म्हणजे मी येते पण कळवलं नव्हतं. हं. पण आईनी सकाळीच सांगितलं होतं, "अर्चना येणार आहे बरं का." वाह! मग कारण ते हो. सांगायला लागायचं ना जेवणाची व्यवस्था वगैरे खरंय, म्हणून. खरंय. आणि गेले मी डबा भरून केशरी भात केला. हं, ते पैसे दिले होते त्याचं सगळं सामान आणलं आणि हं, घेऊन गेले. तर मी फाटकात होते, हं. तेव्हा एका सेविकेला सांगितलं, "अगं ती अर्चना आली आहे, तिने केशरी भात आणलाय." बरं. तर तिला म्हणव ते किचनमध्ये एकदम नेऊ नको. हां. ती वरती आहे. बरं का. मग मी तो वरती घेऊन गेले. "आणला का केशरी भात?" हं. असं ते आईचं ते वाह! नेहमीच होतं. तर म्हटलं, "हो आई." मग सांगितलं मी त्यांना असं-असं झालं हं. वगैरे. मग त्यांनी स्वतःच्या हाताने तो वाटीमध्ये काढून ठेवला आणि म्हणाला, "आता तो खालती घेऊन जा."
क्या जे बात काय आईंची बघा. हं. म्हणजे म्हणजे तुम्ही मनापासून हाक मारा ते तुमच्या बरोबर आहे. अगदी खरं आहे, हां, अगदी खरं आहे. आणि हृदयात आहे. आणि हे प्रेम अलौकिक आहे, अलौकिक आहे. दिव्य आहे. दिव्य आणि आहे. तुम्हाला जो आईंचा सहवास लाभला आहे, तो अखेरपर्यंत लाभलाय मला वाटतं हो, हां. म्हणजे हो, आईंच्या अखेरच्या काळात हो, पण तुम्ही सेवेत होता. हो, हो, त्यावेळेचा काही अनुभव आहे? हो, अगदी. मग त्या ठाण्याला होत्या हां, मेधाताईंकडे आणि तेव्हा मला 15 दिवस मेधाताईंनी सेवेसाठी म्हणून बोलवलं होतं. बरं. तर मी गेले. तर आई पूर्ण बेड रिडन होत्या. त्यांना बेडपॅन वगैरे द्यायला लागायचं. तर काय गंमत व्हायची त्यांना बेडपॅन दिल्यानंतर अक्षरशः बादल्यांनी अत्तर ओतल्यासारखा वास. वाह! म्हणजे कुठेही दुर्गंधी किंवा असं हं. काहीच नाही. म्हणजे मी ते बेडपॅन कमोडमध्ये नेऊन ओतायची आणि हे हं, हं, करायची ना, हं, साफ करायची. तर मी सगळीकडे शोधायची, की इथे कुठे अत्तराचं हे ठेवलंय का किंवा बरं. एअर फ्रेशनर आहे का वगैरे. शेवटी मी मेधाताईंना जाऊन विचारलं, हं. की म्हटलं, "आतमध्ये एअर फ्रेशनर आहे का हो? कारण इतका सुगंध कशाचा येतो?" बरं. म्हणे, "नाही गं, काही ठेवलेलं नाहीये. बघ तू कुठेही काही नाही." हां. म्हणजे आईंच्या रूममध्ये पण नव्हतं आणि तिथे पण नव्हतं. पण बरं. हे यायचं. आणि आईंनी त्यावेळेला खरंच खूप माझ्याकडनं म्हणजे अतिशय प्रेमाने आणि ह्यांनी सेवा वाह! करून घेतली खरं आहे म्हणजे आणि शेवटपर्यंत. अगदी निर्मल कशाला म्हणतात, हो, ते त्याचा त्यांचं आईचं. प्रत्यय तुम्हाला त्यांनी हो, दिलेला आहे. आईंनी तो दिला, की म्हणजे त्यांची ती कृपा होती म्हणूनच मला शेवटची संधी नाही, अशी अगदी मिळाली. खरं आहे. अगदी म्हणजे हे खरंच आहे. नातं तुमचं अलौकिकच आहे. हो. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊयात. हं, अ, आईंनी देह ठेवला आता हां, हं, त्याच्यानंतर आहे ना, हं. तुम्हाला आत्ता असं काही वाटतं का, की आपलं हे चुकलं बुवा, इथे आपण असं नव्हतं करायला पाहिजे, अशी कुठली खंत आहे मनामध्ये, की हे असं नव्हतं करायला पाहिजे किंवा मी ते करायला हवं होतं? नाही, असं कधी नाही असं जाणवलं. कारण इतकं प्रेम आणि इतकं त्यांच्याबद्दल हे होतं ना, की कुठेच जाणवलं नाही. बरं. कुठेच आणि नाही. काही करायचं म्हणजे मी हे करायला हवं होतं, हे हां, राहून साधना. गेलं. हां. साधना जास्त करायला हवी होती. पण घरगुती माझे दुकानं किंवा ह्याच्यामुळे तेवढी जेवढी पाहिजे होती, तरी आई करून घेत होत्या. म्हणजे रात्रीचं म्हणा किंवा काय हं, त्यांनी त्यांनी संधी खूप दिली. त्यांना जेवढं आवश्यक होतं, माझ्याकडनं करून घ्यायचं होतं, हं. तेवढं त्यांनी करून घेतलं. आईंच्या सेवेतला किंवा सहवासातला हं. कुठला क्षण तुम्हाला जास्त आवडतो, की तुम्हाला बघायला आवडेल की डोळे मिटल्यावरती? असे काय खूप क्षण असणार आहे, पण हो, त्यातला हो. एक. अ, आईंच्या रूममध्ये म्हणजे कधी अगदी सुरुवातीला फक्त मी खालती झोपत होते. पण त्याच्यानंतर एक साधारण 2-3 वर्षानंतर जेव्हा मी जायची, तेव्हा आईंच्या रूममध्येच मी झोपायची. आणि माहिती नाही काय असायचं ते, की कुठल्याही क्षणी आई उठतील किंवा काय, मला कधीही रात्रभर 1 मिनिट पण झोप लागायची नाही. हं, तेव्हा आई म्हणायच्या, "अगं तू झोपतेस का नाही?" हं, तर म्हटलं, "आई नाही येत झोप, मला शांत वाटतं पण." आणि हं, कधीही मला त्याचा त्रास झाला नाही. हं. चुकून सुद्धा त्रास नाही. पण तो जो आईंच्या सहवासात म्हणजे तिथे तो जो राहण्याचा आनंद आहे ना, तो मला परत असं वाटतं अजूनही आपल्याला आईंनी म्हणावं, "आता झोप इथेच." वाह! त्या स्वतः कधी शाल अंगावर घालायच्या, हं, थंडी आहे, "अगं ती अजून तू जरा हे जाड घे, गार पडतं हे." असं म्हणून त्या स्वतः हे करायच्या. हं. मग ते विष्णूंचं हे ना, तिथे मी झोपायची. पलंगावर समोर आई असायच्या. किती छान. तो आनंद फार म्हणजे आईंच्या रूममध्ये मी खूप म्हणजे खूप महिन्याच्या महिने राहिलेली. आईंनी केलेला कुठला स्पर्श हो, आवडतोय, आठवतोय? हो. आई जेव्हा मुंबईला माझ्या बहिणीकडे भेटायला आल्या आणि त्यांनी जे मला जवळ घेतलं ना, बरेच वेळा जवळ घेतलं. अगदी गालावरनं हो, हात हो. फिरवून पापी पण घेतलेली आईंनी. वाह! म्हणजे इतकं प्रेमाने असं हे केलंय. माझा लाडोबा आहे असं सुद्धा हो. म्हटलेल्या आहेत आई. आणि तो जो स्पर्श आहे ना, तो मी कधी विसरणार नाही. म्हणजे त्यांचं नाही, मी नाही सांगू शकत. बरं. फार तो आनंदाचा क्षण आहे. समजू शकतो. हो. आईंचे कुठले शब्द हृदयात कोरले गेलेत? वाक्य म्हणा, शब्द हो, म्हणा. हो. अगं ती ना खूप जुनी आहे आणि ती माझी आहे. क्या बात हो. है! वाह! ती अनेक जन्मापासून माझ्याबरोबर आहे. कधीतरी एकदा खोल डोळ्यात बघून म्हणाल्या, "आठवतंय का? वाह! हां. आठवतंय कधी-कधी आपण बरोबर होतोय, आठवतंय का?" असं अगदी खोल डोळ्यात बघून अगदी म्हटल्या होत्या. वाह! ते म्हणजे ते क्षण आठवले तरी अजून अंगावर असे काटे येतात किंवा तो आनंद खूप वाटतो. आता एक शेवटचा प्रश्न. हां, आई देहात पुन्हा आल्या तुमच्यासमोर, हां. तर काय म्हणाल? मी कडकडून मिठी मारेन आणि मी तुमचीच आहे आणि मला तुमच्यातच एकरूप होऊन जाऊन द्या. म्हणजे आहेच एकरूप, पण त्यांच्यात पूर्ण विलीन होऊन जाऊ दे. वाह, वाह, वाह! खरंच खूप छान. म्हणजे गुरु आणि शिष्याचं जन्माजन्मांचं नातं कसं आहे, हे तुमच्या आणि आईंच्या हो, नात्यातून हो, दिसतं आणि हे खरंच दिव्य आहे, हे अलौकिक आहे. तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमच्या या अनुभवातून आई किती थोर आहेत, हो.
त्यांचं सामर्थ्य काय आहे आणि तेव्हा त्याच जोडीला त्या किती प्रेम करतात हे आज आपल्याला इथे कळलं. तुम्ही इथे आलात आणि खूप छान वाटलं. खरं तर अजून बोलायला पाहिजे पण वेळेची मर्यादा आहे. बरोबर. हा आत्मसंवाद खरंच अविस्मरणीय असाच राहील. अगदी. तेव्हा हरिओम. हरिओम हरिओम दादा. आईंची कृपा अशीच माझ्यावर बरसत राहो. बरसते आहेच आणि अशीच बरसत शेवटच्या श्वासापर्यंत राहो. पण हा भाग इथे संपत नाहीये. हो. कारण काय माहिती का, चिटणीस काकू जशा आहेत तसे चिटणीस काका देखील आहेत. बरोबर आहे. तर आता आपण भेटणार आहोत चिटणीस काकांना. चिटणीस काका, कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमात तुमचंही सहर्ष स्वागत. हरिओम. हरिओम. आपण चिटणीस काकूंचे अनुभव ऐकलेत. त्यात आईंच्या लाडक्या कन्या, पण तुम्ही जावई आणि जावई अनुग्रह घ्यायला तयार होते का? सुरुवातीला नव्हते, पण त्यांची ज्यावेळेला प्रत्यक्ष गाठ झाली हां. मालुताई कुलकर्णींच्या घरी, हं. त्यांचं दर्शन घेतलं आणि परत घरी आलो आणि त्यानंतर काय झालं माहीत नाही, आईंनी माझं मनातलं सगळं हे बदलून हां. अनुग्रह घेणार नव्हतो ते लगेच मनाची तयारी पूर्ण करून घेतली वा. आणि थोड्या वेळातच मी लगेच डिक्लेअरही केलं की मी आज अनुग्रह घेणार आहे. मग अनुग्रह घेताना आईंनी तुमच्या कपाळाला स्पर्श केला असेल. हो, आईने स्पर्श केला आणि ध्यान म्हणजे काय मला माहीत नसताना आईने स्पर्श केला. गुरुपदेश करायचा होता, तर स्पर्श केल्याबरोबर सांगितलं डोळे मिटा आणि ध्यान करा. तर ध्यान म्हणजे काय माहीत नसून सुद्धा माझं लगेच ध्यान लागलं वा. आणि त्याच वेळेला आईंनी म्हणजे ध्यानामध्येच तिथनं उठल्या, हां. माझ्या मागं जाऊन उभा राहिल्या हां. आणि मागं जे कपाट होतं त्याचं निरीक्षण केलं आणि परत पुढे येऊन बसल्या आणि ध्यानातच सांगितलं इथं माझं स्थान निर्माण कर. वा. आणि त्याच्यानंतर त्या ध्यानामध्ये गुरुपदेश का करायचा का नाही, म्हणजे अनुग्रह का घ्यायचा, हा सगळा गुरुपदेश त्यांनी केला ध्यानामध्ये. आणि नंतर मग ध्यान उतरल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी तेच मार्गदर्शन परत प्रत्यक्षात केलं. हो, मुलींपेक्षा जास्त जावयाची काळजी घ्यावी लागते ती आईंनी इथं घेतलेली. पण पुढचा प्रश्न हा आहे, हार मानलीत का तुम्ही? मी हार मानली पूर्ण, पण त्याच वेळेला आईंनी आईंच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घालून वा. म्हणजे ती हार मानली याचं प्रत्यक्ष त्यांनी हे करून की तुमची हार मी स्वीकारलेली आहे असं हे करून दिलं. त्यांच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घातला त्यांनी. अर्चना काकूंना तर आईंनी खूप भेटवस्तू दिलेल्या आहेत. तुम्हाला काही दिली आहे का? असंच एकदा मिरजला गेलो होतो. ते मिरजला गेल्यानंतर आईंच्या गुरूंनी आईंना त्यांच्या अनुग्रहाच्या वेळेला जी शाल दिली होती, म्हणजे शिवानंद स्वामींनी जी शाल आईंच्या खांद्यावर घातली होती त्यातली निम्मी शाल त्यांनी फाडली आणि ती माझ्या खांद्यावर घातली आणि सांगितलं की प्रत्येकाला ध्यानाच्या वेळेला आणि उपासनेच्या वेळेला ही खांद्यावर घालून उपासना करायची. फक्त ही जुनी शाल आहे, त्यामुळं कधीही ती पाण्यात घालू नका, धुवू नका. आणि तीच ही शाल आहे की जी आईंनी मला दिलेली आहे. वा. इकडे प्रेक्षकांना पण ती शाल दाखवूयात. हा, शाल आहे. तर ही स्वामी शिवानंदजींनी वापरलेली शाल जी आहे ती आईंनी यांना दिलेली आहे. खरंच तुम्ही पण तितकेच भाग्यवान आहात. आता मला सांगा, या शालीनी ध्यानामध्ये काही चमत्कार तुम्हाला दाखवला का? ध्यानात चमत्कार म्हणजे माझं एकदा असंच अर्चना खूप आजारी होती. त्याच्या आजारपणामध्ये आईंनी सांगितलेलं होतं की महामृत्युंजयाचा जप करायचा. जप करताना माळ एका हातात घ्यायची, एका हातात पेला घ्यायचा, त्यात फुल पाणी भरलेलं असतं ते घ्यायचं आणि 108 वेळा तो मंत्र जपल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून द्यायचं. तर असं अर्चना खूप आजारी होती म्हणून ते करायला बसलो होतो. काय झालं, ध्यान लागलं आणि मला माहीत नाही, माळ हातातनं गळून पडली, पेला खाली ठेवला गेला आणि मला जे ध्यान लागलं त्या ध्यानामध्येच असं दिसलं की मला खांदे आणि गुडघे वगैरे म्हणजे हे घट्ट बांधलेले आहेत आणि ते जमिनीमध्ये त्या खुंट्या रोवलेल्या आहेत. का तर माझं शरीर हे करत बंड करून
वर वर चाललं होतं. बर ते जाऊ नये म्हणून हे अशा पद्धतीने बांधलं होतं. तर बांधलंय म्हटल्यानंतर काय झालं, तर माझा जो आत्मा होता म्हणजे प्राण होता तो मेंदूतनं बाहेर पडला. बर कवटी फोडली, हां मेंदूतनं बाहेर पडला. वरच्या मजल्यावरचं म्हणजे जे छत होतं ते फोडलं, हां तिथनं वर गेला. दुसऱ्या मजल्यावरचं छत फोडलं, तिथनं वर गेला आणि असाच वर 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 जात पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर तो गेला. हां आणि त्याच्यानंतर घड्याळाच्या उलट्या दिशेनं हां त्यांनी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घातल्या. बर 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर एका ठिकाणी तो स्थिर झाला. हां स्थिर झाल्यानंतर तो आत्मा पृथ्वी आणि पलीकडं सूर्य असं होतं. तर त्याच्यानंतर समोरनं एक कमळाची कळी वर आली, बर ती उमलली हां आणि त्यातनं विष्णू बाहेर आले. बर विष्णूंनी दर्शन दिलं. हां त्या आत्म्याने विष्णूंना नमस्कार केला आणि त्यावेळेला जो प्रकाश होता तो प्रकाश इतका दिव्य होता अगदी. त्याच्यानंतर मग परत तो नमस्कार झाला, सगळं झालं. नंतर विष्णू परत त्या कमळाच्या कळीमध्ये खाली अदृश्य झाले. कळी पुन्हा बंद झाली बर आणि कळी बंद झाल्यानंतर ती परत खाली गेली, अदृश्य झाली. हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग आत्मा परत पृथ्वीला 3 प्रदक्षिणा उलट्या दिशेने घातल्या रिव्हर्स प्रोसिजर आणि परत पृथ्वीवर तो यायला लागला. हां जिथनं बाहेर पडला तिथनंच म्हणजे दुसऱ्या मजल्यावरच्या छतातनं आत, हाला. तिथनं पहिल्या ह्याच्यावरनं छतातनं आत आणि तिथनं येऊन माझ्या मेंदूतनं आत शिरला. माझं तिथं ध्यान संपलं. तिथं मी जागा झालो. आता हा अनुभव जो होता तो मिरजला जाऊन तुम्ही आईंना सांगितला सांगितला हां की असं. ते म्हणजे तुम्ही दोघंच होतात, अर्चनाला बरं नव्हतं, घरात दुसरं म्हणजे तिसरं कोणीही नव्हतं. हे फार बरं झालं, कारण प्रत्यक्ष तुमचा आत्मा बाहेर पडलेला होता. बापरे जर तुम्ही उठत नाही म्हणून तुम्हाला कोणी हलवायचा प्रयत्न केला असता हां तर आत्म्याला एकच माहिती, जिथनं बाहेर पडलो तिथनं परत यायचं. बाप हलवलं असतं तर तो आत्मा परत येऊ शकला नसता. म्हणजेच तुमचा मृत्यू झाला होता. बर आणि हलवलं नसल्यामुळं आणि तुमचं हे चांगलं असल्यामुळं तुम्ही परत दिसता आहात. म्हणजे तुमचा हा झालेला अनुभव मृत्यू. हा विलक्षण आहे आणि तुमचा मृत्यू गायींनी टाळला. फारच सुंदर. आणखी काही एखादा ध्यानातला अनुभव? आणखीन म्हणजे असंच ध्यानाला बसलो असताना समोर जे आईंनी सुरुवातीला पहिल्याच ध्यानामध्ये जे सांगितलं होतं, तिथं माझं स्थान निर्माण कर, तिथं आईंचं स्थान निर्माण केलं होतं मी. तिथं विष्णू आणि आई दोघांचं हे केलेलं आहे. तर पहिलं विष्णूंनी मला विश्वरूप दर्शन दिलं बर आणि म्हणजे तिथनं खाली उतरले, विश्वरूप दर्शन दिलं आणि परत जागेवर गेले. आई म्हटले मी का देऊ नको दर्शन. मग आई पण तिथनं उठल्या, त्यातनं खाली उतरल्या आणि आईंनी विश्वरूप दर्शन घडवलं वा. आणि परत त्या जागेवर बसल्या. म्हणजे आईंनी महाकाल काय दर्शन हो जे विश्वरूप असतं ते घडवलेलं वा आहे. वा, तुम्ही तितकेच भाग्यवान आहात. आता एक शेवटचा प्रश्न मला आहे, आई तुम्हाला मुलगा म्हणायच्या का जावई म्हणायच्या? आई जावई मानायच्या. वा पण जावयाची पण आईंनी खूप काळजी खूप घेतलेली काळजी आहे. घेतलेली आहे. वा खूपच छान. आणि तुमचं हे ध्यान असं सुरू आहे. मला माहिती आहे तुम्ही मितभाषी आहात, त्यामुळे तुम्ही जास्त बोलत नाही आणि आपल्याला ही वेळेची मर्यादा मर्यादा आहे. आहे. पण तुम्ही हे 2-4 अनुभव जे सांगितले तेही खूप मोलाचे आहेत. चिटणीस काका, तुम्ही पण इथे आलात आणि तुमचं आत्मसंवाद आमच्याशी साधलात. खूप खूप धन्यवाद. हरिओम. हरिओम. साधक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, चिटणीस काकूंचे अनुभव कसे वाटले आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. त्याचबरोबर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा. भेटूया पुढच्या भागात एका नव्या साधकासोबत. तोपर्यंत हरिओम.